विचारायला. ठीक आहे, एकदा प्रोजेक्टला मी करतो इथे ओपन केल्यानंतर सीएमडी केल्यानंतर कोड पेज डॉट आणि कोड पेज डॉट नंतर आपली रन करण्याची कमांड. मग रन करण्याची कमांड कोणती कोणती आतापर्यंत पाहिली आपण. ठीक आहे, रन करण्याची कमांड आहे आपली नोडिमॉन इंडेक्स डॉट जेएस. आणि इंडेक्स डॉट जेएस नाही टाकलं तर मी तसंच एंटर केलं तर तरी पण एक्झिक्यूट होत आहे. ठीक आहे, आणि याचं आउटपुट पाहण्यासाठी आपण कुठे जाणार, ब्राउझरला आल्यानंतर लोकलहोस्ट कोलन 1000 आणि आपण असं सर्च केल्यानंतर आपल्या पुढे काय झाली, एक वेबसाईट शो झाली इथे वेबसाईट शो. आता काल आपलं जे काय युजर साईटचं काम होतं ते युजर साईटचं आपण काम काय केलं तर कम्प्लीट केलं होतं. ठीक आहे, आता आज आपल्याला काय काम करायची की लोकलहोस्ट कोलन 1000/admin आणि आज आपल्याला काम करायची ऍडमिन मध्ये. आता ऍडमिन मध्ये आपल्याला काय काम करायची, ठीक आहे. आता ऍडमिन मध्ये आपल्याला काय काम करायचे की काल आपण एक बटन बनवलं होतं. ठीक आहे, जसं की एक ऑर्डर नावाचं बटन बनवलं होतं आणि त्याचे आपण सब मेनू बनवले होते. जसं की सब मेनू कोणकोणते होते, पेंडिंग, डिस्पॅच, डिलिव्हर, कॅन्सल, रिजेक्ट, रिटर्न अँड रिजेक्ट. ह्या प्रकारे आपण काय केले होते, बटन बनवले. फक्त काय बनवले होते, बटन. जसं की मी काय करतो इथे, आता बेसिकली पेंडिंग बटनावर मी क्लिक केलं, कुठे आलो मी, ऍड प्रोडक्टला आलो. पण हे चुकीचं आहे ना, मग ते आपण काय करू, दुरुस्त करून घेऊ. त्यासाठी मी कुठे जातो, ऍडमिन फोल्डरच्या आतमध्ये जो काय आपला नावबार फोल्डर आहे तो नावबारच्या फोल्डरमध्ये मी इथे थोडेफार चेंजेस करतो. जसं की इथे ऍड प्रोडक्टची जी काही URL असणार तिथे काय असणार आपली स्लॅश पेंडिंग फक्त इथे. ठीक आहे, पेंडिंगचा P कॅपिटल करतो. त्यानंतर सेकंड काय, डिस्पॅच, इथे कॉपी केला आणि इथे करतो पेस्ट. ठीक आहे, इथे पण कॅन्सल नंतर इथे राहणार आपला रिटर्न नंतर लास्ट मध्ये ठीक आहे रिटर्न. ठीक आहे, झाले सगळे काम. इकडे याल एकदा आपण आउटपुट पेजला आपलं जे आउटपुट पाहिजे होतं ते भेटले की ते चेक करू. जसं की मी इथे करतो पेंडिंग वर क्लिक. जसं पेंडिंग वर क्लिक केलं कुठे आलो, कॅन नॉट गेट स्लॅश ऍडमिनच्या आतमध्ये पेंडिंगला आलो. ठीक आहे, त्यानंतर जसं मी डिस्पॅच वर क्लिक करते कुठे आलो, स्लॅश डिस्पॅचला आलो. जसं मी डिलिव्हरीवर क्लिक करतो कुठे आलो, स्लॅश डिलिव्हरवर आलो. ठीक आहे, पण त्या सर्वांच्या मध्ये काय कॉमन, ऍडमिन. ठीक आहे, ऍडमिनच्या साईड. ठीक आहे, थोडस काहीतरी ठीक आहे, अशी नाही राहणार आपली URL. आपल्याला पाहिजे काय का हा ऍडमिन काय की ऍडमिन राऊट मध्ये आपण काय करणार आहे, राऊट बनवणार ते सांगतोय. आणि हे काय राहिले आपल्याला स्लॅश डिलिव्हर, ह्याचा काय करायला लागेल, एक सेपरेट आपल्याला राऊट बनवायला लागेल. ठीक आहे, मग सेपरेट राऊट बनवण्यापेक्षा मी इथे काय करतो फक्त, ठीक आहे, स्लॅश ऍडमिन आणि ऍडमिनच्या पुढे काय राहील इथे ऑर्डर अंडरस्कोर लिस्ट ची राहील एक URL. म्हणजे आपली URL कशी राहणार, इथे ऍडमिनच्या आतमध्ये एक ऑर्डर लिस्ट आणि ऑर्डर लिस्ट बरोबर काय होणार, एक पॅरामीटर मधून पेंडिंग पास होणार. समजते काय करणार आहे आपण. ठीक आहे, एकदम मी सगळ्यांचा चेंज करतो. एक जसं की ऑर्डर लिस्ट, कॅन्सल, रिजेक्ट इकडे येतं. ठीक आहे, मी काय केलं इथे ऑर्डरवर क्लिक केलं, इथे पेंडिंग वर जसं मी क्लिक केलं कुठे आलो आपण, स्लॅश ऍडमिनच्या आतमध्ये स्लॅश ऑर्डर असणार आणि ऑर्डरच्या नंतर काय केले आपण इथे पेंडिंग केले. मग जी काय आपली URL आहे ती URL मी काय करतो, क्रिएट करून घेतो. मग URL कोणती क्रिएट करणार आपण, स्लॅश ऑर्डर. मग जी काय स्लॅश ऑर्डरची URL आहे ती URL मी काय करतो, बनवून घेतो. कुठे, ऍडमिनच्या आतमध्ये. ठीक आहे, लास्ट मध्ये आलो. लास्ट मध्ये आल्यानंतर इथे करतो मी राऊट डॉट, इथे करतो मी राऊट डॉट गेट राऊंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये स्लॅश ऑर्डर लिस्ट, कोमा घेतला, फंक्शन घेतला. त्या फंक्शन मध्ये एक रिक्वेस्ट घेतो, सेकंड घेतो रिस्पॉन्स आणि इथे करतो मी रिस्पॉन्ड डॉट सेंड. जसं की सेंड करतो मी इथे हाय. ओके, पण आता जी काय आपण URL बनवली, कोणती URL बनवली, इथे स्लॅश ऑर्डरची बनवली आणि जी आपल्याला ही भेटते स्लॅश पेंडिंग, काय भेटतं इथे स्लॅश पेंडिंग भेटते. त्यानंतर मी डिस्पॅच वर क्लिक करतो, इथे काय आलं, स्लॅश डिस्पॅच आलं आणि जी काय आपली ऑर्डर लिस्ट आहे ती ऑर्डर लिस्ट ते झाली. मग जे आपल्याला हा पॅरामीटर मधून येतोय डेटा
कोणता, जसं की स्लॅश डिस्पॅच, ह्याला मी काय करतो फक्त इकडे कॅच करतो. जसं की इथे मी काय करतो, स्लॅश दिला, कोलन दिला आणि इथे करतो स्टेटस. ओके, समजते काय केले आपण इथे? आपण काय केले, स्लॅश ऑर्डर लिस्टची काय केली, इथे URL बनवली. इथे बनवली स्लॅश ऑर्डरची लिस्ट URL, आणि त्याच्या पुढे काय होते, आपल्याला एक डेटा येतोय, कोणता तरी येतोय डेटा, स्लॅश डिस्पॅच. परत त्यानंतर स्लॅश ऑर्डर इन, स्लॅश पेंडिंग इन, स्लॅश कॅन्सल इन. मग ते काय केले, जो काय टेटस आहे तो टेटस काय केला मी इथे फक्त कॅच केला, आणि तो कॅच केलेला टेटस मी काय करतो, एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर करतो. जसं की स्टेटस इक्वल टू जो काय डेटा येणार आहे तो कशात येणार आहे, रिक्वेस्ट डॉट पॅरम, आणि पॅरम मधून आपल्याला काय घ्यायची इथे स्टेटस, आणि जो काय डेटा भेटेल तो डेटा मी इथे काय करतो फक्त सेंड करतो. आणि आता आपण आउटपुटला जातो. जसं मी इथे ठीक आहे, एकदा झूम आउट करतो याला. जसं मी पेंडिंग वर क्लिक केलं, काय भेटलं आता इथे, पेंडिंग भेटलं. त्यानंतर मी डिस्पॅच वर क्लिक करतो, इथे काय आलं, डिस्पॅच आलं. त्यानंतर मी इथे डिलिव्हर वर क्लिक करतोय, डिलिव्हर आलं. म्हणजे आपल्याला ज्या आपण पेजवर क्लिक करतो त्या पेजचा आपल्याला काय भेटतोय, इथे स्टेटस भेटतोय, बरोबर. मग जो आपल्याला हा स्टेटस भेटतोय, हा स्टेटसचा यूज करून आपल्याला डेटाबेस मधून डेटा घेऊन यायचा आहे. काय करायचे आपल्याला, ह्या स्टेटसचा यूज करून आपल्याला डेटाबेस मधून काय करायची, डेटा घेऊन यायची. मग क्युरी सांगतात कशी होईल, मला कशी होईल क्युरी. स्टेटस नावाचा आपल्याकडे एक टेबल आहे ना, जसं की स्टेटस नाही बनवला, ठीक आहे. स्टेटस कोणत्या टेबल मध्ये आपण ऍड केलेला आहे इथे ऑर्डर स्टेटस म्हणून, बरोबर आहे ना. कोणत्या टेबल मध्ये, ऑर्डर टेबल मध्ये. मग ह्या स्टेटसचा यूज करून आपल्याला काय करायचं की डेटा घेऊन यायचा आहे. मग क्युरी कशी असेल, कशी असेल, सिंपल. आपल्याला डेटा घेऊन यायचा म्हणजे काय असणार, वॅर SQL इक्वल टू टिल्ट, आणि इथे राहणार सिलेक्ट स्टार फ्रॉम ऑर्डर अंडरस्कोर TBL. त्यानंतर कोणता डेटा आणायचा आहे, वेअर, ज्याचा आपल्याला स्टेटस भेटतोय. स्टेटस कुठे भेटतोय, रिक्वेस्ट डॉट पॅरम मध्ये भेटतोय ना. जसं की मी इथे क्लिक करून, आपण जसं क्लिक करतो इथे मी आलो, डिलिव्हर वर क्लिक केलं, काय केला, डिलिव्हरचा स्टेटस भेटला. इथे रिटर्न वर क्लिक केलं, कोणता भेटला, रिटर्न भेटला. मग ह्या स्टेटसचा यूज करून आपल्याला काय करायचा, डेटा घेऊन यायचा. मग सिलेक्ट स्टार फ्रॉम ऑर्डर टेबल, आणि त्या टेबल मध्ये आपण नाव काय दिलं इथे, ऑर्डर स्टेटस. ह्या ऑर्डर स्टेटस जो काही कॉलम आहे त्या कॉलम मध्ये जो आमचा स्टेटस आहे तो मॅच झाला, तो डेटा काय करायचा, घेऊन यायचा. मग इथे फक्त मी काय करतो, स्टेटस ऍड करून देतो. झाली क्युरी क्रिएट, आणि या क्युरीला मी करतो एकदा सेंड. जसं की SQL आलो, इकडे आलो आउटपुट पेजला, एकदा रिफ्रेश करतो, आणि रिफ्रेश केल्यानंतर मी पेंडिंग वर क्लिक केलं. जसं पेंडिंग वर क्लिक केलं, काय क्युरी झाली इथे आता, सिलेक्ट स्टार फ्रॉम ऑर्डर टेबल वेअर ऑर्डर स्टेटस इक्वल टू पेंडिंग. ओके, त्यानंतर मी इथे डिस्पॅच वर क्लिक केलं, काय क्युरी काय क्रिएट झाली, सिलेक्ट स्टार फ्रॉम ऑर्डर टेबल वेअर ऑर्डर स्टेटस इक्वल टू डिस्पॅच. जसं मी कॅन्सल वर क्लिक करणार किंवा रिजेक्ट वर क्लिक करणार, काय होणार, क्युरी रिजेक्ट होणार. ओके, मग आता ही क्युरी काय करायची, फक्त रन करायची. मग क्युरीला रन करण्यासाठी मी काय करतो, वॅर डेटा इक्वल टू अवेट exe, आणि जी आपली SQL क्युरी ती मी इथे पास करून देतो. आणि इथे अवेट यूज केले म्हणजे आपल्याला इथे यूज करणे आता फक्त RC. आणि जो काय आपल्याला डेटा भेटेल, ठीक आहे, जो काय आपल्याला डेटा भेटेल तो डेटा मी इथे करतो रिस्पॉन्ड डॉट सेंड करतो, आणि इथे करतो डेटा. एकदा आउटपुट पेजला जाऊ, आणि एकदा मी रिफ्रेश करून चेक करतो. बॅक आलो, एकदा बॅक आल्यानंतर मी करतो इथे रिजेक्ट वर क्लिक केलं, डेटा किती आला, 0 आला. कारण रिजेक्टचा आपल्याकडे डेटा आहे का, नाही. कॅन्सल वर क्लिक केला, 0 आला. डिलिव्हर वर क्लिक केला, 0 आला. डिस्पॅच वर क्लिक केला, 0 आला. मग मी पेंडिंग वर क्लिक केलं, डेटा येईल का, जसं मी पेंडिंग वर क्लिक केलं डेटा आला. कारण का आला डेटा हा, की आपण पेंडिंग काय केलं होतं, बाय डिफॉल्ट पेंडिंग ठेवलं होतं. जशी ऑर्डर पडल त्याचा बाय डिफॉल्ट स्टेटस कोणता राहणार, पेंडिंग राहणार आहे. इथे स्टेटस कोणता आहे, ऑर्डर स्टेटस
पेंडिंग आहे. आणि जो काय पेंडिंगचा डेटा होता तो सगळा डेटा आपल्याला काय झाला इथे शो झालाय. जसं की जसं की मी काय करतो, एखाद्या ऑर्डरची काय करतो स्टेटस चेंज करतो. कुठे ऑर्डर टेबल मध्ये एखाद्या प्रोडक्टचा मी काय करतो, इथे सगळे पेंडिंग स्टेटस आहे. ठीक आहे, ऑर्डर स्टेटस काय सगळ्यांचे पेंडिंग आहे. आणि इथे मी काय करतो, जो काय लास्टचा टेबल आहे, जो लास्टचा कॉलम आहे त्याचा स्टेटस करतो मी इथे रिजेक्टेड. ठीक आहे, रिजेक्टेड केला. आणि आता आपण आउटपुट पेजला येतो आणि इथे करतो मी एकदा रिफ्रेश. जसं मी रिफ्रेश केलं, आता जो काय आपला रिजेक्टेड नावाचा बटन आहे त्या बटनावर मी क्लिक केलं की काय झालं, जो काय आपला रिजेक्ट नावाचा डेटा होता, जो काय रिजेक्ट नावाचा प्रोडक्ट होता तो प्रोडक्ट भेटला इथे. समजतंय? ठीक आहे, अजून एक आपण ट्राय करू. जसं की मी इथे करतो कॅन्सल. ह्याला कॉपी केलं, डेटाबेस मध्ये जाऊन काय करतो मी थोडेसे चेंजेस करतो, की एखाद्या प्रोडक्टला मी काय करतो स्टेटस कॅन्सल टाकतो. आणि ह्याला टाकलं मी इथे कॅन्सल. ठीक आहे, एकदा आउटपुट पेजला जाऊ. इथे मी काय करतो कॅन्सल वर क्लिक करतो. जसं मी कॅन्सल वर क्लिक केले, प्रोडक्ट आला इथे. ठीक आहे ना, समजतंय ना. म्हणजे इथे काय होतं, आपण पेंडिंग वर क्लिक केलं, जेवढे काय पेंडिंगचा डेटा आहे तो पेंडिंगचा डेटा काय झाला इथे आपल्याला शो झाला. त्यानंतर डिस्पॅच वर क्लिक केलं, डिस्पॅचचा काहीच डेटा नाही म्हणून त्यामुळे आपल्याला एम्प्टी आले. त्यानंतर मी डिलिव्हर वर क्लिक करतोय, डिलिव्हर मध्ये पण काही डेटा नाही. त्यानंतर कॅन्सल वर क्लिक केलं, आला एक डेटा. म्हणजे कॅन्सल झालेला प्रोडक्ट किती आपल्याकडे एक आहे. त्यानंतर रिजेक्ट वर क्लिक करतोय, रिजेक्ट झालेला पण प्रोडक्ट एक आहे आपल्याकडे. म्हणजे आपण ज्या बटनावर क्लिक करतो त्या बटनाचा टाईपचा डेटा आपल्याला काय होते इथे शो होतोय. बरोबर. मग जो काय आपल्याला डेटा आलाय तो डेटा फक्त काय करायचा, एका टेबल फॉर्मॅट मध्ये प्रिंट करायचा. मग टेबल फॉर्मॅट मध्ये डेटा प्रिंट करण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल, ओबीजे बनवायला लागेल. मग इथे वॅर ओबीजे इक्वल टू कर्ली ब्रॅकेट ओपन केला, क्लोज केला. आणि इथे मी करतो ऑर्डर अंडरस्कोर डेटा. आणि जो काही डेटा आला तो डेटा पास करून दे. झाला ओबीजे क्रिएट. त्यानंतर आता ओबीजे काय करायचं, रेंडर करायचा कुणाला तरी. मग रिस्पॉन्ड डॉट मी इथे करतो रेंडर. रेंडर कुणाला करणार, जसं की एक आमचं राहणार ऍडमिनच्या आतमध्ये काय राहणार आपले, ऑर्डर अंडरस्कोर लिस्ट डॉट एजीएस नावाची एक फाईल असेल. आणि त्या फाईलला आम्ही काय करणार, ओबीजे पास करून देणार. झाला, एक फाईल बनवून घेऊ. कोणती फाईल, ऑर्डर लिस्ट डॉट एजीएस. आणि त्यामध्ये मी काय करतो इथे फर्स्ट घेतो इथे नावबार बोलून, मग इन्क्लूड राऊंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये नावबार डॉट ईजीएस. त्यानंतर सेकंड राहणार आपला इथे फुटर. इथे केला मी फुटर. आणि एकदा आउटपुट पेजला आलो मी काय करतो रिफ्रेश केलं. जसं मी रिफ्रेश केलंय, इकडे आलो, पेंडिंग बटनावर क्लिक केलं. कोणत्या पेजला आलो होतो मी, इथे काय आले ऑर्डर लिस्ट. आणि ऑर्डर लिस्टच्या पुढे आले पेंडिंग. आणि आपल्याला काय करायचं, जो काय पेंडिंगचा डेटा असेल तो डेटा प्रिंट करून टाकायचा इथे. ओके, ठीक आहे. तसं नसेल समजलं तर मी काय करतो आता इथे 2 मिनिट काय करतो, हा जो काय आपण डेटा आणलाय तो डेटा काय करतो इथे रिमूव्ह करतो. ठीक आहे, ऑर्डर स्टेटस पण राहून देतो. इथे करतो मी रिस्पॉन्ड डॉट सेव. हे समजलंय तुम्हाला आपण कसं केलं हे. जसं की मी इथे करतो स्टेटस. ओके, जसं इथे आलोय. आता मी इथे काय केलंय, आपला एक नाव बार होता, त्या नाव बार मध्ये काय केलंय मी, सिंपल आपला डेटा असणार तो कुठे असणार, ऍडमिनच्या आतमध्ये. मग ऍडमिनचा काय झाला प्रश्न साईडला राहिला. त्यानंतर आपण काय केले, URL बनवली. कोणती, स्लॅश लिस्टची URL बनवली. ठीक आहे, आणि स्लॅश लिस्टच्या URL ला आपण पॅरामीटर मधून काय पाठवलं, एक डिस्पॅच नावाचा काहीतरी आपण स्टेटस पाठवलाय. ठीक आहे, त्यानंतर ह्या बटनाला क्लिक केलं, ऑर्डर लिस्टलाच जाणार, पण त्याबरोबर काय करणार, तो स्टेटस कोणता नेणार जाताना, डिलिव्हरचा स्टेटस नेणार. त्यानंतर ह्या बटनावर क्लिक केलं की स्टेटस कोणता नेणार, पॅरामीटर मधून आपल्याला कॅन्सल नेणार. मग जो काय आपण हा पॅरामीटर मधून डेटा पाठवलाय तो काय केलाय मी इकडे फक्त ऑर्डर स्लॅश ऑर्डर लिस्ट. त्यानंतर जो काय स्टेटस आहे तो स्टेटस मी इथे कॅच केला आणि इथे करतोय रिस्पॉन्ड डॉट सेंड. ओके, जसं मी इकडे येतोय आणि इथे मी करतोय पेंडिंग वर, डिस्पॅच वर. ठीक आहे, कॅन नॉट गेट डिस्पॅच. ठीक आहे, इथे थोडंसं फॉल्ट झालं. तिकडे आलो, मी रिफ्रेश केलं. जसं मी रिफ्रेश केलं डिस्पॅच स्टेटस भेटला.
त्यानंतर मी इथे करतोय कॅन्सल वर क्लिक. जसं मी कॅन्सल वर क्लिक करणार, टेटस भेटला. मग जो काय आपल्याला हा टेटस भेटला, हा टेटस काय करायचा आहे, जी आपलं ऑर्डर लिस्ट नावाचं पेज आहे, त्या ऑर्डर लिस्ट नावाच्या पेजला काय करायचं आहे, हा टेटस पाठवून द्यायचा आहे. मग मी काय करतो इथे, वॅर ओबीजे इक्वल टू कर्ली ब्रॅकेट ओपन केला, क्लोज केला, एक कीवर्ड घेतला कोणता, टेटस, आणि जो काय आपल्याला टेटस आलाय तो टेटस इथे अटॅच करून देतो. झालं इथे ओबीजे बनवला, ते पण समजलं असेल तुम्हाला. मग इथे मी काय करतोय की रिस्पॉन्ड डॉट रेंडर, आणि रेंडरला काय केलाय, जो काय हा ओबीजे बनवलाय तो ओबीजे मी पास केलाय, बस. आणि एकदा आउटपुट पेजला जाऊन मी रिफ्रेश करून चेक करतो. आलो आपण ह्या पेजला. आता जो काय आपण डेटा पाठवलाय, कोणता डेटा पाठवलाय आपण, हा टेटस पाठवलाय. काय पाठवलाय आपण इथे, टेटस पाठवलाय. मग मी काय करतो, फक्त इथे टेटस प्रिंट करतो. जसं की H1 घेतला आणि H1 मध्ये मी काय करतो, इजेसचा सेंटर ओपन केला, क्लोज केला, आणि इथे करतो मी फक्त इथे टेटस प्रिंट करतो. ठीक आहे. जो काय आपण डेटा पाठवला होता, जो मी डेटा पाठवला होता तो डेटा मी फक्त काय केला, H1 मध्ये प्रिंट केला. जसं मी पेंडिंग बटनावर क्लिक केलं, कुठे आलो, पेंडिंगला. डिस्पॅचवर आलो, कोणत्या पेजला मी आता, डिस्पॅचला. कॅन्सल वर क्लिक केलं, कोणत्या पेजला आहे मी आता, कॅन्सल पेजला. जसं की रिजेक्ट बटन आलो, कोणत्या पेजला आहे मी आता, रिजेक्ट. समजतंय आता कोणत्या पेजला आहेत आपण ते. ठीक आहे. एकच पेज बनवलंय, त्या पेजला काय केलंय आपण, पॅरामीटर मधून काय केलंय, ऍक्सेस केलंय. जसं मी ऑर्डर आलो, डिस्पॅचवर केलं, कोणतं पेज आता हे, डिस्पॅच. ठीक आहे. मग मी इथे काय करतो, सिंपल असं प्रिंट करण्यापेक्षा काय करू आपण, एक कंटेनर घेतला, कंटेनरच्या आतमध्ये एक रो घेतला, रोच्या आतमध्ये राहणार आपला कॉल MD12, आणि त्याच्यामध्ये मी जो काय आपला डेटा आलता तो डेटा मी H1 मध्ये प्रिंट करतो. ओके, आता व्यवस्थित होतंय, दिसतंय, आपण चेक करू. इकडे आलो, जसं मी इथे करतो डिलिव्हरवर क्लिक, डिलिव्हरचं पेज आहे. ठीक आहे. थोडंसं आणि त्याला आपण हे करू शकतो. इथे मी करतो ऑर्डर. आता इकडे आलो, आउटपुट पेजला रिफ्रेश केलं. आता हे कोणतं पेज आहे, ऑर्डर डिलिव्हरचं पेज आहे. जसं मी पेंडिंगवर क्लिक केलं, कोणतं पेज आहे आता हे, ऑर्डर पेंडिंगचं पेज आहे. ओके, किंवा ऑर्डर देण्यापेक्षा प्रोडक्ट देऊ. ओके, आणि ह्या प्रोडक्टला मी काय करतो इथे, प्रोडक्ट पेंडिंग, त्यानंतर इथे आले प्रोडक्ट डिस्पॅच. ठीक आहे, चालेल असं. त्याला थोडीशी स्टाईल देतो. स्टाईल देण्यासाठी स्टाईल घेतला, त्याला घेऊ आपण फॉन्ट वेट, मी घेतला इथे बोल्ड. इकडे आलो, रिफ्रेश केला. ठीक आहे, पेज झालं आपलं क्रिएट. मग आता जो काय आपण फक्त इथे काय केलं, टेटस प्रिंट केलाय. ओके, मग आता टेटस प्रिंट केलाय, टेटसचा यूज करून काय करायचं, जसं आपण डेटा मगाशी घेऊन आलतो त्याच प्रकारे काय करायचं, ह्या टेटसचा यूज करून आपल्याला डेटाबेस मधून डेटा घेऊन यायचा. मग डेटा घेऊन येण्यासाठी वॅर SQL इक्वल टू टिल्ट, आणि इथे आपली क्युरी राहणार सिलेक्ट स्टार फ्रॉम, कोणता टेबल, ऑर्डर अंडरस्कोर TBL वेअर. वेअर म्हणजे की कोणता डेटा आणायचा, कोणता डेटा आणायचा आहे आपल्याला, ज्याचा ऑर्डर टेटस इक्वल टू, जो काय आपल्याला टेटस भेटलाय पॅरामीटर मधून, तो डेटा भेटला, तो डेटा काय करायचा, घेऊन यायचा. इथे मी टेटस पास केला, आणि जी काय आपली क्युरी आहे ते क्युरीला मी करतो इथे फक्त रन. वेअर डेटा इक्वल टू अवेट EXE ला सांगणार आहे, जी काय आमची SQL क्युरी आहे ते रन कर, आणि जो काय डेटा येईल तो डेटा काय कर इथे कन्सोल डॉट लॉग. मग एकदा जाऊ आपण आउटपुट पेजला, इथे करतो मी रिफ्रेश. जसं मी रिफ्रेश केलंय, कन्सोल मध्ये डेटा प्रिंट झालाय, चेक करू. कन्सोल मध्ये काय झालंय, डेटा एम्प्टी आलाय. ठीक आहे. त्यानंतर मी ऑर्डर आलो, ऑर्डरच्या पेंडिंग ऑर्डरला गेलो. जसं गेलो पेंडिंग ऑर्डरला, कन्सोल मध्ये डेटा आलाय, आपल्याला खूप सारा मोठा डेटा आलाय. ठीक आहे. मग जो काय हा डेटा आलाय, हा डेटा काय करायचा, फक्त एका टेबल मध्ये प्रिंट करायचा. मग टेबल मध्ये प्रिंट करण्यासाठी मी कुठे जातो, ऑर्डर लिस्ट पेजला आलो, आणि इथे काय करतो की अजून एक रो घेतो, डॉट रो, रोच्या आतमध्ये काय राहणार, कॉल MD12, आणि त्याच्या आतमध्ये घेतो मी एक टेबल, आणि टेबलच्या आतमध्ये TR, TRच्या आतमध्ये TL. पहिलं राहणार आपल्या इथे ऍक्शन, सेकंड घेऊ आपण इथे सिरियल नंबर. त्यानंतर इथे मी घेतो कोणता कोणता डेटा आलाय,
कस्टमर नेम, मोबाईल, स्टेट, डिस्ट्रिक्ट, सिटी, एरिया आलाय, लँडमार्क, पिनकोड, पेमेंट टाईप आलाय, ट्रान्झॅक्शन आय डी, ऑर्डर डेट, त्यानंतर अमाऊंट, पेमेंट स्टेटस आलाय आणि ऑर्डर स्टेटस आलाय. ठीक आहे, इथे फक्त आपण प्रिंट करू. फर्स्ट कस्टमर नेम, इथे राहील आपलं कस्टमर नेम. सेकंड राहील इथे मोबाईल नंबर. त्यानंतर घेऊ आपण मोबाईल नंबर, नंतर मी इथे घेतो त्याचा ऍड्रेस घेऊ आपण. ठीक आहे, ऍड्रेस. आणि ऍड्रेस नंतर पेमेंट टाईप घेऊ आपण. ठीक आहे, पेमेंट टाईप घ्यायच्या आधी आपण घेऊ पेमेंट ऑर्डर अमाऊंट घेऊ. ओके, ऍड्रेस नंतर राहील आपला इथे ऑर्डर अमाऊंट. आणि ऑर्डर अमाऊंट नंतर लास्ट मध्ये घेऊ आपण अजून ऑर्डर स्टेटस नाही घ्यायची गरज, म्हणजे पेमेंट स्टेटस घेऊ फक्त. ओके, लास्ट मध्ये राहील आपला पेमेंट स्टेटस. झालाय टेबल क्रिएट. आउटपुट पेज आलो, इथे रिफ्रेश केलं. जसं मी रिफ्रेश केलं आपला टेबल इथे शो झालाय. टेबलला थोडस मी काय करतो इथे क्लास देतो. ठीक आहे, क्लास टेबल आणि इथे करतो टेबल टेबल घेऊ फक्त. ओके, चेक करतो एकदा. ठीक आहे, टेबल झालाय. आणि जो काय टेबल मध्ये आहे, टेबल मध्ये फक्त काय करायचा, डेटा प्रिंट करायचा. मग डेटा प्रिंट करण्यासाठी काय करणार आपण, इजेचा सिंटॅक्स ओपन केला. जो काय डेटा पाठवलाय तो डेटा काय करायचा इथे. ठीक आहे, डेटा पाठवला नाही आपण अजून. डेटा मी काय करतो इथे पाठवतो. जसं की ओबीजे मध्ये कॉमा दिला आणि इथे करतो मी लिस्ट. आणि जो काय डेटा आलाय तो डेटा इथे फॉरवर्ड करून देऊ बस. आणि ह्या लिस्टने आपण काय करणार इथे डेटा फक्त प्रिंट करणार. मग इथे काय केलं मी, लिस्ट डॉट मॅप राऊंड ब्रॅकेट, त्यानंतर घेतला एक फंक्शन. त्या फंक्शन मध्ये फर्स्ट राहणार आयटम, सेकंड राहणार आय, आणि कर्ली ब्रॅकेट ओपन केला, क्लोज केला. फीचर सेशन टाक ओपन अँड इथे केला मी क्लोज, इथे पण क्लोज. आणि जो काय डेटा आलाय तो डेटा प्रिंट करून देऊ. त्यानंतर टीआर नंतर टीएच किंवा टीडी घेतला. आणि सेकंड टीडी राहिला आपला इंडेक्स नंबर साठी. इजेचा सेंटर ओपन केला, इक्वल टू i+1 आणि इथे करतो मी क्लोज. इकडे आलो, रिप्लेस केलं. झालेत नंबर प्रिंट सगळे. जे काय पेंडिंग प्रोडक्ट आहेत, पेंडिंग प्रोडक्ट किती आपल्याकडे 23 आहेत. त्यानंतर मी इथे करतो रिजेक्ट वर. रिजेक्ट प्रोडक्ट किती, एकच. ठीक आहे, बाकीचा पण डेटा मी इथे काय करतो प्रिंट करून घेतो. जसं की त्यानंतर काय इथे कस्टमर नेम, मग इथे कस्टमर नेम पण इथे प्रिंट करून घेतो मी. मग आयटम डॉट काय राहणार इथे कस्टमर अंडरस्कोर नेम. त्यानंतर कस्टमर नेम झाल्यानंतर इथे काय कस्टमर मोबाईल. त्यानंतर इथे कस्टमर ऍड्रेस आहे का काय, एकदा चेक करतो मी इथे. कस्टमर स्टेट, डिस्ट्रिक्ट वगैरे वगैरे असं आपण केलं. ठीक आहे, मी इथे करतो स्टेट, कस्टमर स्टेट. त्यानंतर कस्टमर स्टेट नंतर मी देतो इथे कोमा. कोमा दिल्यानंतर ऍज इट इज काय करणार, इजेचा सेंटर ओपन केला, कॉपी केला, इथे पेस्ट केला. स्टेट नंतर काय आपण कॉपी केलेलं इथे डिस्ट्रिक्ट, मी इथे डिस्ट्रिक्टला कॉपी केला आणि इथे करतो मी स्टेटच्या जागी प्रिंट. ठीक आहे, त्यानंतर तुम्ही काय करायचं अजून प्रिंट करू शकतात. लँडमार्क वगैरे वगैरे तुम्ही कॉमा देऊन अजून डेटा काय करू शकतात, प्रिंट करू शकतात. डेटा प्रिंट झाला, एकदा चेक करू. इकडे आलो, रिफ्रेश केलं. जसं मी रिफ्रेश केले झाला इथे महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये कुठे येतो, अहिल्यानगर. ठीक आहे, ह्या प्रकारे आपल्याला डेटा आहे ते प्रिंट होते. त्यानंतर ऑर्डर अमाऊंट पण मी काय करतो इथे प्रिंट करून घेतो. कॉपी अँड पेस्ट. इजेचा सिंटॅक्स ऑलरेडी आहे, मी इथे फक्त करतो ऑर्डर अमाऊंट. ठीक आहे, कस्टमर ऑर्डर अमाऊंट. त्यानंतर इथे पेमेंट स्टेटस ऑनलाईन आहे की ऑफलाईन आहे आपल्याला ते पण समजेल इथे. ओके, ऑर्डर अमाऊंट. त्यानंतर इथे झाला पेमेंट स्टेटस, त्याला कॉपी केला, इथे करतो मी इथे पेस्ट. डेटा झाला सगळा प्रिंट. इकडे आलो, रिफ्रेश केला. ओके, जसं की मी आलो पेंडिंग बटनावर क्लिक केलं. पेंडिंगचे जेवढे काही प्रोडक्ट आहेत तेवढे प्रोडक्ट आपल्याला शो झाले इथे. ठीक आहे, हा एमटी का आलाय की आपण डेटा भरला नसेल आय थिंक, त्यामुळे सगळे काय आले एमटी आलाय. जसं मी इथे आता कॅन्सल रिजेक्ट वर रिटर्न वर क्लिक केलं. रिटर्नचे प्रोडक्ट किती आपल्याकडे, एक. कॅन्सलचे किती तर एक आहे. त्यानंतर मी डिस्पॅचचे प्रोडक्ट किती आहेत आपल्याकडे 0. पण पेंडिंगचे आपल्याकडे किती तिथे
खूप सारे आहेत. ठीक आहे, इथे 23 प्रोडक्ट आहेत. 23 प्रोडक्ट नंतर इकडे 2 प्रोडक्ट आणि डेटाबेस मध्ये प्रोडक्ट किती सगळे 29 प्रोडक्ट आहेत. ओके, 23. ठीक आहे, जो काही डेटा आपण एमटी भरला असेल तो डेटा नसेल आलाय. ठीक आहे, एवढं समजलंय. फक्त डेटा प्रिंट केलाय ऑर्डर, बाकी काही नाही. बस मग एवढंच करू आपण ऑर्डर मध्ये. ठीक आहे, अजून तुम्हाला वाटलं इम्प्रूव्ह करायचे ह्यामध्ये काय करायचं, इथे ऍक्शन आहे, त्या ऍक्शन मध्ये काय करायचं बटन, आणि त्या बटनला काय करायचं डिटेल्स नाव एक द्यायचं. ठीक आहे, म्हणजे काय होणार इथे एक बटन ऍड झालं. ठीक आहे, त्या बटनला वगैरे स्टाईल वगैरे देऊ शकतात. जसं आपण काय केलंय एक प्रोडक्ट लिस्टचे पेज दाखवलंय. ठीक आहे, जसं की मी प्रोडक्ट लिस्टला जातो इथे. जसं आपण इथे काय केलंय प्रोडक्ट लिस्टला 3 बटन दाखवले. ठीक आहे ना, जसं आपण इथे डिटेलचं बटन राईट केले, जसं व्ह्यू बटनावर क्लिक करतो काय होतंय त्या प्रोडक्टची आपल्याला सगळी काय होती डिटेल शो होती. मग तसंच काय करायचं, जसं आपण इथे एक डिटेल नावाचं पेज दिलंय काय होणार एक आयडी पास होणार आणि त्या प्रोडक्टची काय होणार आपल्याला सगळी इन्फॉर्मेशन दिसणार. बस एवढंच करायची, जास्त काही इम्प्लिमेंट करायची गरज नाही. अजून काही घ्यायची बस प्रोजेक्ट मध्ये, बस मग एवढंच आहे. ठीक आहे, एक ऑर्डर टाकून बघतो बॅकएंडला ऑर्डर येते का नाही. ठीक आहे, एक लास्ट ऑर्डर टाकू फक्त. जसं की मी लास्ट ऑर्डर टाकते ही व्ह्यू केला प्रोडक्ट, साईज सिलेक्ट केली, 49 ची टाकू, ऍड टू कार्ट केला, प्रोसीड टू चेकआउट करतो. त्यानंतर मी डिटेल भरतो जसं की ABCD, एक मोबाईल नंबर टाकला, त्यानंतर एक ईमेल टाकतो. ठीक आहे, महाराष्ट्र स्टेट, डिस्ट्रिक्ट अहिल्यानगर, त्यानंतर इथे टाकतो एरिया टाकतो मी बालिकाश्रम, लँडमार्क टाकला, त्यानंतर तिथे टाकतो मी पिन कोड आणि पेमेंट टाईप सिलेक्ट केला कॅश ऑन डिलिव्हरी. इथे करतो मी ऑर्डर नाव, जसं ऑर्डर नाव केलं जी काय बिल होतं ती बिल आपल्याला इथे शो झालंय. ओके, आणि ती ऑर्डर आपल्याला बॅकएंड आली की नाही मी ती चेक करतो. आता कोणता प्रोडक्ट होता ABC नावाचा एक आपला युजर होता क्लायंट, आले इथे त्याची ऑर्डर. काय केले त्याने ऑर्डर 49 रुपयाचं काहीतरी त्याने ऑर्डर केलंय. ठीक आहे, आणि त्याची पेमेंट ऑर्डर स्टेटस काय पेमेंट काय त्याचं पेंडिंग आहे, पेमेंट त्याचं पेमेंट त्याने काय केलं कम्प्लीट नाही केलं. ठीक आहे, जसं आपण डिटेलमध्ये जाऊ, डिटेलमध्ये काय होईल ह्याच प्रकारे काय करायचं बिल दाखवायचं. ठीक आहे ना, बिल दाखवल्यानंतर काय करायचं ठीक एवढंच करा तुम्ही. बिल ती काय आलं पाहिजे प्रिंट करता आली पाहिजे. ठीक आहे, बस करायचे मग आपल्या प्रोजेक्ट मध्ये एवढं काय घ्यायचं अजून काय आधीच खूप झालाय समजा ना काय आहे ना. ऑनलाईन मेंबर बस ना मग एवढं प्रोजेक्ट मध्ये एवढंच आहे, जास्त काय आपण नको ह्याच्या पुढे जायचं. अजून करायसारखं भरपूर आहे, ज्याला करायचे त्यांनी करू शकतात इम्प्रुव्हमेंट. जसं की मी सांगतो अजून काय करू शकतात तुम्ही शॉप पेज मध्ये भरपूर साऱ्या गोष्टी. जसं की इथे काय करणार इथे ऑल प्रोडक्ट आहेत, सगळे प्रोडक्ट इथे शो होणार. जसं मी शूज वर क्लिक केलं की मला फक्त शूज सिलेक्ट होणार, हे एक इम्प्लिमेंट करू शकतात. त्यानंतर एक सर्च बारचं बी करू शकतात. जसं की इथे मी टी टाकला, मी इथे टी टाकला तरी काय झालं पाहिजे जेवढे काय टी नावाचे प्रोडक्ट आहेत तेवढे प्रोडक्ट सगळे मला काय झाले पाहिजे शो झाले पाहिजे. त्यानंतर जसं की इथे व्हाईट टॅग वरून करू शकतात तुम्ही. एखाद्या कलर युजरला क्लायंटला व्हाईट टी शर्ट पाहिजे, तो व्हाईट टी शर्टवर क्लिक करणार आणि जेवढे काय व्हाईट प्रोडक्ट आहेत, जेवढे काय व्हाईट कलरचे प्रोडक्ट ते प्रोडक्ट सगळे शो होणार. काही युजरला वाटलं की मला आदिदासचेच प्रोडक्ट पाहिजे, तो आदिदासवर क्लिक करणार, सगळे प्रोडक्ट आदिदासचे शो होणार. हे पण तुम्ही इम्प्लिमेंट करू शकता वाटलंच तर, अदरवाईज वाटलं नाही तर मग आहे तसंच प्रोजेक्ट बेस्ट राहील. बस मग ऑनलाईन मध्ये एवढं. ऑनलाईन मेंबर सांगा बरं झालाय ना प्रोजेक्ट, ऑफलाईन किती समजला. माझाच मूड गेला तुम्हाला सांगायचा प्रोजेक्ट. आता काय तुम्ही रिस्पॉन्सच द्या ना काही, म्हणजे तो नाही तुम्हाला समजा ना मी सारखं मीच बोलतोय असं झालं. ठीक आहे ऑनलाईन मेंबर.